हेलो एव्हरीवन. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं बँकिंग विथ अनुजा चॅनलमध्ये. तर आजचा जो पार्ट आहे आपला डिस्कस करण्याचा तो आहे सिम्प्लिफिकेशन अँड अप्रॉक्सिमेशन. जरी खूप इझी टॉपिक असला तरी याच्यामध्ये मेजर मिस्टेक होतात आणि त्या मिस्टेकमुळे आपण जे इझिली कव्हर करणारे मार्क्स आहेत ते आपण गमावून बसतो. तर थोडं सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशन बद्दल सांगायचं झालं तर जे तुम्हाला खूप लॉंग क्यूमध्ये क्वेश्चन दिलेला असतो त्याला आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये कसं सॉल्व्ह करायचं हे म्हणजे सिम्प्लिफिकेशन. आणि अप्रॉक्सिमेशन म्हणजे दिलेल्या क्वेश्चनला तुम्ही नियरेस्ट डेसिमलमध्ये आन्सर द्या. की ॲक्युरेट आन्सर काढणे तुमच्याकडून एक्सपेक्टेड नसते, पण अप्रॉक्सिमेट आन्सर तुम्हाला द्यायचं असते. तसंच आता सिम्प्लिफिकेशनमध्ये महत्त्वाचा रोल जे प्ले करते ते आहे पर्सेंटेज. पर्सेंटेज प्लस तुमचे टेबल्स, कमीत कमी तुम्हाला 1 to 50 तरी टेबल्स लर्न असले पाहिजे. प्लस स्क्वेअर, स्क्वेअरमध्ये पण तुम्हाला 1 to 50 पर्यंतचे स्क्वेअर लर्न असले पाहिजे. त्यानंतर क्यूब. तर या गोष्टी जर तुम्हाला ऑलरेडी नोन असतील तर याच्यामुळे तुमचे जे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची स्पीड आहे ती ऑटोमॅटिकली इन्क्रीज होते. सपोज √12 25 असं आहे. तर तुम्हाला याचं स्क्वेअर रूट कसं काढायचं हे तुम्ही आठवत बसल्यापेक्षा की आपल्याला लगेच रिकॉल झालं पाहिजे की हा 35चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, म्हणजे 35चा स्क्वेअर आहे आणि हा रूटमध्ये, तर याचा आन्सर समजा 35 येणार. तर हे आपल्याला लगेच रिकॉल झालं पाहिजे. ते तेव्हाच रिकॉल होणार जेव्हा तुमचं पर्सेंटेज, टेबल्स, स्क्वेअर आणि क्यूब हे चांगल्या प्रकारे बाहेर असणार. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करत आहोत फर्स्ट क्वेश्चन पासून. प्लस क्वेश्चन मार्क इक्वल्स टू 34.84% ऑफ 399.90 प्लस √360.60. ठीक आहे, तर असा मला जर क्वेश्चन असा 19.07% म्हटलेलं आहे, पण मी 19 कन्सिडर करणार आणि 500 पर्सेंटेजमध्ये हे 2 झिरो तर मनातल्या मनात कटच करून टाकायचे. ठीक आहे, आता 19 किती होतात? 95 प्लस सपोज इथे एक्स घेणार मी इक्वल्स टू 34 मध्ये याला 35 कन्सिडर करून टाकायचं. 35 आणि हे 400. 35 4 किती होतात? आय थिंक 140 प्लस इथे 360.60 आहे, त्याला 361 मी कन्सिडर करू शकते. म्हणजे 361 म्हणजे कशाचा स्क्वेअर रूट आहे तो? 19चा. आता मी काय करणार, एक्स इक्वल्स टू 140 मायनस 95 प्लस 19. आता 140 मधून जेव्हा मी 95 मायनस करायचं थोडं क्रिटिकल वाटते, तर मी काय करणार, 140 मधून 100 मायनस करणार म्हणजे माझ्याकडे 40 येणार. पण मी 5 एक्सेसमध्ये केले तर त्याच्यामध्ये 45, म्हणजे जर 140 मायनस 100 केलं तर 40 प्लस यातले 5 म्हणजे 45 आणि 45 प्लस 19 जेव्हा मी ऍड करेल तेव्हा माझा आन्सर येणार 64. तर अशा प्रकारे आपल्याला सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. की सपोज एक एक्झाम्पल आहे, 119.89% ऑफ 1500.05 डिवायडेड बाय 35.96. ठीक आहे, ब्रॅकेट कम्प्लीट, डिवायडेड बाय क्वेश्चन मार्क इक्वल्स टू 15.32 डिवायडेड बाय 8.08. ठीक आहे, आता हा क्वेश्चन आहे माझ्याकडे. मी डिरेक्ट आधी कसं करायचं याच्यासाठी एक हे असते, बॉडमास रूल असते. बॉडमास रूल. तर आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. ब्रॅकेटमध्ये पण 1500 डिवायडेड बाय सपोज इथे काय 35.96, तर मी याला 36 कन्सिडर करू शकते. 36ला जर रूटच्या बाहेर काढलं तर 6 आणि 1500 डिवायडेड बाय 6 आणि हे किती होऊन जाणार 120. 120
मीन्स हे पूर्ण सॉल्व्ह केल्यानंतर येत आहे माझे 300. ठीक आहे. डिवायडेड बाय सपोज एक्स इक्वल्स टू, आता इथे काय 15 डिवायडेड बाय 8 लक्षात ठेवायचं, 15 डिवायडेड बाय 8 आणि इथे समजा 300 डिवायडेड बाय एक्स, 300 डिवायडेड बाय एक्स, 15 टू जा एक्स इक्वल्स टू 160. सो अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. आता इथे इतके सगळे कॅल्क्युलेशन केले म्हणून वेळ लागला, पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल एक्झाममध्ये सॉल्व्ह करताना तेव्हा तुम्हाला हे हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत थोडे डोक्यात आणि डोळ्यांनी पाहूनच करायचे असतात. थोडं पेन आणि पेपर अवॉइड करायचा असतो आणि जेव्हा आपण पेन आणि पेपर अवॉइड करतो ना, तेव्हा मॅक्झिमम आपले 1 ते 2 मिनिटांमध्ये हे 5ही क्वेश्चन बनून जातात. ठीक आहे. अशाच प्रकारे आपण एक नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे की सपोज 5.02 divided by 130.13 into question mark plus 42.87 into 9.98 equals to 18.20 into 25.10. ठीक आहे. अशा प्रकारे आपला क्वेश्चन आहे आणि आपल्याला इथली व्हॅल्यू जी आहे ती फाइंड आउट करायची आहे. तर कधी-कधी काय करायचं, की याची अरेंजमेंट करणं पण आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असते, की मिस्टेक होऊ नये म्हणून. आता समजा 5 आहे डिवायडेड बाय 130 आहे आणि इथे मल्टिप्लायला समजा क्वेश्चन मार्क एक्स प्लस 42.87 मी 43 कन्सिडर करते आणि याला 10 कन्सिडर करते. म्हणजे हे होऊन जाणार 430 इक्वल्स टू, आता इथे 18.20 आहे म्हणजे 18, इकडे 25 आहे. तर या 18 आणि 25चं मल्टिप्लाय करून घ्यायचं. तर जेव्हा मल्टिप्लाय करायचं काम पडते तेव्हा तुम्हाला 25चं टेबल तर जास्त हार्ड नाहीच आहे. पण तुम्ही अजून एका दुसऱ्या पण वेनी करू शकता. जसं 25% म्हणजे आपण 1/4 घेत असतो. डायरेक्ट 4ने जर डिवाइड केलं याला तर 4 4 जा 2 आणि 4 5 जा म्हणजे तुमचं हे जे कॅल्क्युलेशन येणार ते 450 येणार आणि तसं मॅन्युअली करून पाहू आपण. 25 8 200 आणि 25 1 25 आणि प्लस 20 45 म्हणजे 450च. ठीक आहे. आता 450 माझा आन्सर आला आणि 450 मधून मी मायनस केलं 430ला म्हणजे काय येणार 5x डिवायडेड बाय 130 इक्वल्स टू 20. x इक्वल्स टू 520. आय होप तुम्हाला सगळ्यांना समजत आहे. जर तुम्हाला समजत आहे आणि काही प्रॉब्लेम येत आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, की तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं, काय करायचं, कोणतीही डिफिकल्टी येत आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जितकं होत असेल तितकं शेअर करा. तुमचे लाईक, शेअर्स माझं मोटिवेशन आहे आणि मला असं वाटते, की प्रत्येकाने प्रत्येकाला सपोर्ट करायलाच पाहिजे. सो थँक यू एव्हरीवन. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू.